नमस्कार, मी अर्जुन कांबळे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर आवाज मनाचा वेद परिसराचा मध्ये. अक्कोळ हायस्कूल अक्कोळ येथे दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी इयत्ता 10वी 1983-84 बॅचचा माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहपूर्ण, आपुलकीने भरलेल्या आणि भावनांनी ओथंबलेल्या वातावरणात पार पडला. तब्बल 70 पेक्षा अधिक माजी विद्यार्थी विद्यार्थिनी या स्नेहमेळाव्यास उपस्थित होते. सकाळी चहा नाश्त्यानंतर शाळेच्या सभागृहात कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली. राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने वातावरण भारावून गेले. भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. त्यानंतर सर्ववासी मित्रमैत्रिणी, त्यांचे आई वडील तसेच दिवंगत शिक्षकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. हा क्षण सर्वांनाच अंतर्मुख करणारा ठरला. त्यानंतर अध्यक्षांची निवड करण्यात आली व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून स्नेहमेळाव्याचा औपचारिकरित्या शुभारंभ झाला. मैत्रीण मीनाक्षी किल्लेदार हिने स्वतः बनवलेला सुंदर व आकर्षक केक कापून कार्यक्रमात गोडवा भरला. केकवर कोरलेले अक्कोळ हायस्कूल अक्कोळ इयत्ता 10वी 1983-84 बॅच हे शब्द पाहताच जुन्या आठवणींनी सर्वांचेच मन दाटून आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री अर्जुन कांबळे यांनी केले. गेल्या 40 वर्षात प्रत्येकाने आपले कुटुंब, व्यवसाय व जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही शालेय मैत्रीची ऊब जपली. या आठवणींना पुन्हा उजाळा देण्यासाठी हा ग्रुप तयार झाला आणि त्या प्रवासाचा सुंदर टप्पा म्हणजे आजचा हा स्नेहमेळावा असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुजन, सेवक वर्ग व शाळा प्रशासनाचा सन्मान करण्यात आला. सन्माननीय पाटील सर, भोजकिस्ते सर, DM जोशी सर, मुल्ला सर, GN कुलकर्णी सर, खोत सर, विद्यमान शाळा प्रशासन, सन्माननीय सदलगे सर मुख्याध्यापक, क्लार्क श्री पाटील सर, सोनार मॅडम, सेवानिवृत्त शिपाई बाबू कोळी, बंडा पटाडे, महादेव मलाबादे, मुकुंद कुलकर्णी या सर्वांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गुरुजनांच्या डोळ्यात दिसणारा अभिमान आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरची कृतज्ञता हा क्षण अविस्मरणीय ठरला. याचवेळी कवी व वर्गमित्र भाऊसाहेब कांबळे यांच्या भरारी या प्रकाशित पुस्तकाच्या प्रती गुरुजनांना सन्मानपूर्वक भेट देण्यात आल्या. विद्यार्थी मनोगत अकबर मुल्ला तर विद्यार्थिनी मनोगत अपर्णा कुलकर्णी यांनी केले. शालेय जीवनातील खोडकर क्षण, शिक्षकांचा आधार आणि मैत्रीची ऊब या मनोगतातून पुन्हा जिवंत झाली. शिक्षकांनीही आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांबद्दलचा अभिमान व्यक्त केला. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या शैक्षणिक कार्यासाठी 43 इंची टेलिव्हिजन संच मुख्याध्यापक सन्माननीय सदलगे सर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. हा क्षण केवळ भेटवस्तूचा नव्हे तर शाळाप्रती असलेल्या कृतज्ञतेचा जिवंत दाखला ठरला. या संपूर्ण कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी
मैत्रीण शीला जाधवीने अत्यंत संयत व भावपूर्ण शैलीत केली. हलक्या विनोदातून वातावरण प्रसन्न ठेवत भावनिक क्षणांना योग्य ती गंभीरता दिल्यामुळे संपूर्ण कार्यक्रम अधिकच स्मरणीय ठरला. शब्दामधून जाणवणारी आपुलकी, आवाजातील स्थैर्य आणि प्रत्येक क्षणाशी जुळवून घेतलेली भावनिक समज यामुळे संपूर्ण कार्यक्रमाला एक सूक्ष्म पण खोल अशी भावनिक धार मिळाली. हलक्या आवाजातून वातावरण प्रसन्न ठेवताना श्रद्धांजली, आठवणी आणि मनोगताच्या वेळी आवश्यक ती गंभीरता तिने समर्थपणे जपली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे अनेक मित्रमैत्रिणींचे अथक परिश्रम लाभले. ग्रुप तयार करण्यापासून ते स्टेजवरील कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मैत्रिणी अपर्णा कुलकर्णी, शीला जाधव, मीनाक्षी किल्लेदार, स्वरूपा कराळे, मित्र अर्जुन कांबळे, संजय पुंडे, कुमार पाटील व सुनील समगे यांनी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमाला सुरुवातीपासूनच जी भक्कम साथ लाभली ती मित्र जगदीश स्वामी तसेच मैत्रिणी लता इंदलकर, प्रतिभा पाटील, उज्ज्वला आवटे व निर्मला सदावर्ते यांची होती. याशिवाय मित्र श्रीपती नांदेकर, कुमार मुदाळे, बापू चौगुले, बाळगोंडा भोजे, संतोष पाटील, वसंत कानडे, महादेव पुंडे, दिनकर पुंडे, रमेश कोळी, रमेश नलावडे, बी एस शिरगावे, संजय व्हनशिटे, देवाप्पा कांबळे, प्रदीप पाटील, शंकर बेळुंके, मैत्रिणी राजश्री कमते व जयश्री चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य या कार्यक्रमाला लाभले. त्यानंतर स्नेहमेळाव्याचा दुसरा टप्पा निप्पाणी चिकोडी रोडवरील संजय हॉल येथे पार पडला. स्वागत पेयाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर शासकीय सेवेतून निवृत्त मित्रमैत्रिणींचा विशेष सत्कार करण्यात आला. मैत्रीण सुमित्रा कदम, कुंदन वैंटे, मित्र रमेश कोळी, भाऊसाहेब कांबळे व अर्जुन कांबळे यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर मित्र श्रीपती नांदेकर याचा वाढदिवस सर्वांच्या वतीने अत्यंत आनंदात साजरा करण्यात आला. केक कापताना उपस्थित मित्रमैत्रिणींच्या आग्रहास्तव त्यांनी आपल्या जीवनसाथीचे नाव प्रेमाने भडगावच्या माळावर खेळत होत्या मुली, त्यात शशकला दिसली बरी म्हणून संसारासाठी आम्ही तिला घरी. तो क्षण केवळ वाढदिवसाचा नव्हताच, तर मैत्री, कुटुंब आणि नात्याची आपुलकी याचे सुंदर दर्शन घडवणारा होता. टाळ्यांच्या गजरात हा क्षण अधिकच स्मरणीय ठरला. या स्नेहमेळाव्यात एक आपुलकीचा व आठवणींना उजाळा देणारा क्षण अनुभवायला मिळाला. या प्रसंगी मैत्रीण सुरेखा गोरवाडे हिने उपस्थित सर्व मित्रमैत्रिणींना नॅपकिन स्वरूपात स्नेह भेट देऊन आपल्या मैत्रीचा जिव्हाळा व्यक्त केला. तिच्या या छोट्याशा पण अर्थपूर्ण भेटीमुळे कार्यक्रमात आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव अधिकच दृढ झाला. ओळख परेडीत सर्वांनीच आपली ओळख करून दिली. मित्र अनिल कलाजेसह
मित्र रमेश कोळी याने शिक्षणासाठी आईने केलेल्या कष्टाचे हृदयस्पर्शी वर्णन करत वातावरण भावूक केले. तर मैत्रीण मीनाक्षी किल्लेदार हिने शाळेतील आठवणी सांगताना आपल्या भावना आवरू शकली नाही. शब्द थांबले, डोळ्यात अश्रू तरळले आणि काही क्षण संपूर्ण हॉल स्तब्ध झाला. 4 दशकापूर्वीच्या वर्गखोल्या, शाळेच्या पायऱ्या, मैत्रीची हशा आणि गुरूंचे मायेचे शब्द त्या क्षणी पुन्हा जिवंत झाले. त्यानंतर संगीत, अभिनय, खेळ व रंगीबेरंगी कार्यक्रमांनी हॉल दुमदुमून गेला. रमेश नलावडे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. लता इंदलकर. शीला जाधव. हाच याचा धंदा आई ग बघना कसा दादा त्याची सुनीता अर्दांडे. पिलाने से क्या फायदा कभी गिरते हुए को उठाया नहीं बाद आंसू बहाने से क्या फायदा. कुंदन वंटे. घे की मी तू घे. बाबासाहेब सुतार. प्रभू देखिला प्रेम भरे भक्त स्मरता प्रेम भरे भक्त स्मरता. निर्मला सदावर्ते. सावर सावर अंबाबाई पैठणीचा गोळ ग पैठणीचा गोळ ग कपाळी कुंकू लाल ग. सुनील पाटील. शाळा माझी सुंदर आहे शाळा माझी सुंदर आहे. देवाप्पा कांबळे. दैवाचा तोच दैवाचा पुतळा जाणे भक्तीचा जीवा जाणे भक्तीचा जीवा. व अर्जुन कांबळे यांनी सादर केलेल्या गीतांनी उपस्थितांची मने जिंकली. आने से उसके आए बार जाने से उसके जाए बार बड़ी मस्तानी है मेरी महबूबा मेरी जिंदगानी है मेरी महबूबा. संजय पुंडे यांनी शिक्षक तिबिरे सर तसेच नाना पाटेकर व अमिताभ बच्चन यांचे हुबेहूब आवाज सादर करून हास्य कल्लोळ निर्माण केला. चार वर्ण होते शिला उठा चार. तसेच संजय पुंडे याने जोगवा चित्रपटातील तृतीयपंथीच्या जीवनावर आधारित सादर केलेला अभिनय हा केवळ करमणूक न राहता सामाजिक संवेदनशीलतेचा प्रभावी संदेश देणारा ठरला. त्याच्या अभिनयातून तृतीयपंथीयांचे दुःख, संघर्ष, उपेक्षा आणि आत्मसन्मानाची लढाई अत्यंत जिवंतपणे उभी राहिली. काही क्षण हॉलमध्ये पूर्ण शांतता पसरली तर पुढच्याच क्षणी टाळ्यांचा कडकडाट झाला.
यानंतर आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्चीच्या खेळाने वातावरण अधिकच रंगतदार झाले. बालपणातील खेळ पुन्हा अनुभवताना सर्वजण क्षणभर आपले वय विसरले. हास्य, टाळ्या आणि उत्स्फूर्त आनंदाने संपूर्ण हॉल दुमदुमून गेला. दरम्यान ओळख परेडीनंतर सर्व मित्रमैत्रिणींनी एकत्र स्नेहभोजनाचा आनंद घेतला. 4 दशकानंतर पुन्हा एकाच पंक्तीत बसून हसत खिदळत केलेलं भोजन हे केवळ जेवण नव्हते, तर जुन्या नात्यांना पुन्हा जोडणारा जिव्हाळ्याचा क्षण होता. सांगू काय सांगू कोण आहेस तू रक्ताचा नाता. शेवटी सर्व मित्रमैत्रिणी एकत्र एक सामूहिक नृत्य केले. कोणताही भेद किंवा अंतर न ठेवता सर्वजण एकाच तालात एका आनंदात सामील झाले. हा क्षण स्नेहमेळाव्याचा कळस ठरला आणि मैत्री, आपुलकी व उत्सव भावनेचा सुंदर समारोह करून गेला. काळ आला तर पहिला उभा असणार तुझा यार रे. तेरी यारी है मेरी शान, तू धडकन में तेरी जान. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी. खट्टी मीठी है थोड़ी और थोड़ी दुनियादारी. यारी में कोई शक नहीं होता, दिल से दिल का रिश्ता यूं ही नहीं होता. कभी मिल जाए सच्चा यार तो फिर कोई भी गम बड़ा नहीं होता. यारी आपली हाय अशी जशी चहा सोबत खारी. खट्टी मिठी है थोडी और थोडी दुनियादारी. नडला आपल्याला जर कोणी काढू रात त्याची भारी. बस एक को ही पुकारेंगे, आएगी सबकी टोली, आएगी सबकी टोली. यारी में है दिल कुर्बान, यारी में बसते भगवान. अपनी यारी अपनी शान, तू धडकन मैं तेरी जान. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. मैत्री जगण्याचं पिंपळ पान, दोस्ती यारीच्या दुनियेची खाण. अशा या स्नेहपूर्ण वातावरणात गेट टुगेदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. अशाच आठवणींनी भरलेल्या कार्यक्रमासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.